आणि सध्या संजय राऊत बोलतात, आपण थेट जाऊया. सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा विषय या निवडणुकीतला काल समोर आलाय आणि तो अत्यंत गंभीर आहे. भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा आणि आम्ही जे म्हणतोय या देशाचा निवडणूक आयोग हा मोदी शहांच्या पकडीमध्ये गुदमरलेला आहे. मग ईव्हीएम असेल, आचारसंहितेची प्रकरणं असतील, कारवाया असतील, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या फुटीनंतर त्यांनी दिलेले निर्णय असतील, त्याच्यामध्ये आता जी भर पडली आहे ती साधारण 6 ते 7% मतं अचानक वाढल्याचं दाखवलं आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसात पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी जे आकडे त्यांनी आता दिलेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 3 दिवसांनी हे साधारण त्या सर्व मतदारसंघामध्ये अचानक 6 ते 7% मतदानामध्ये वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या नव्या आकडेवारीमध्ये आलं आहे. नांदेडला मतदान संपलं तेव्हा 52% मतदान झालं होतं. ही निवडणूक आयोगाचे आकडे आहेत. त्यात अर्धा किंवा 1% फरक दुसऱ्या दिवशी पूर्ण होईपर्यंत होतो. पण 52%चं 62% कसं काय होऊ शकतं? देशभरामध्ये ज्या सर्व मतदारसंघाचे मतदान झालं तिथे साधारण या पद्धतीचे आकडे काल निवडणूक आयोगानं जाहीर केले आणि ते अत्यंत धक्कादायक आहेत. 11 दिवस लागतात तुम्हाला मतदानाचे आकडे जाहीर करण्यासाठी. हे डिजिटल इंडिया आहे. संध्याकाळी लगेच किती टक्के मतदान झालं आतापर्यंत आम्हाला समजत होतं, त्यानुसार ते आकडे आले. आणि आश्चर्य असं की फक्त नागपूर मतदारसंघामध्ये साधारण अर्धा टक्के मतदान त्यांनी कमी दाखवलं आहे. हा एक वेगळा घोळ आहे. नागपूर सोडून सगळीकडे 7% मतदान वाढलं आहे आणि नागपूरमध्ये नव्या आकड्यामध्ये अमुक टक्के मतदान हे कमी झालं आहे. हे 11% किंवा 60% मतदान अचानक कसं वाढलं? हे वाढलेलं मतदान कुठे गेलं? कोणी केलं? 11 दिवस का लागले हे आकडे जाहीर करण्यासाठी? हा निवडणूक आयोगासंदर्भात या देशाला पडलेला प्रश्न आहे. भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून तो मोदी शहा या कारस्थानी राजकारण्यांच्या हातातलं एक बावलं झालंय का? पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि निवडणुका लष्कराच्या हातामध्ये असतात, तिकडलं लष्कर ठरवतं की कुठल्या मतदारसंघात कोणी जिंकायचं, कोणत्या पक्षाला आघाडी द्यायची आणि कोणत्या पक्षाला मागे टाकायचं, हे ज्याप्रमाणे पाकिस्तानात लष्कर ठरवतं त्याप्रमाणे आपल्या देशातल्या निवडणूक आयोगानं हे जे सगळे घोळ सुरू केले आहेत कालपर्यंत, हे कोणीतरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाला वापरत आहे. मतदान कमी झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष अनेक मतदारसंघात पिछाडीवर पडला. अशा प्रकारची विश्लेषण आल्यावर तब्बल 11 दिवसांनी त्या सर्व मतदारसंघामध्ये नवीन आकडे समोर आले आणि कुठे 52%चं 60%, कुठे 54%चं 74%, कुठे 43%चं 50%, हे आकडे जे वाढले 11 दिवसामध्ये हे आले कुठून? मतपत्रिकेवरती जेव्हा आम्ही मतदान करत होतो तेव्हाही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं हे सांगितलं जात होतं आणि ते आकडे परफेक्ट असायचे. या वेळेला मोदींनी डिजिटल इंडिया करून सुद्धा, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करून सुद्धा त्या दिवशी संध्याकाळी आलेले आकडे आणि नंतर 11 दिवसांनी जाहीर केले. 11 दिवसांनी कधी या जगामध्ये आकडे जाहीर होत नाहीत किती टक्के मतदान झालं ते. त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं पुन्हा माती खाल्ली, एवढंच मी सांगतो. आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. बोला आता. बघा, फडणवीस काही गौप्यस्फोट करत नाही. फडणवीस यांच्याकडे काही गोपनीय अशी माहिती नाही. स्फोट करावा अशी कोणती गोष्ट नाही. फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाहीत. फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाहीत.
तेच ते चराट आणि तेच ते दळण आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आरोप खोटे, या पलीकडे ते काहीही करू शकत नाही. बरं, एक वेळ गृहीत धरा उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले असतील, त्यात गौप्यस्फोट कसलाय? याच्यामध्ये गौप्यस्फोट काय आहे? तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हा गौप्यस्फोट आहे? अहो, मोदी आणि शहांनी तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं नाही, तिथे आम्ही कोण देणार? नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुमच्या पक्षाने जिकडे तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही, मुख्यमंत्री पदाला लायक समजलं नाही, नंतर तिथे आम्ही तुम्हाला काय मुख्यमंत्री पद देणार? कशा ते फोन करतील? बघा, देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसापासून बहकल्यासारखे बोलत आहेत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या जमीन त्यांच्या पायाखालून सरकते पूर्णपणे. ते लोकसभा हरतायत, ते राजकारण हरतायत या राज्याचं, उद्याच्या विधानसभा हरणार आहेत. ज्या प्रकारचं राजकारण फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू केलं, ती तलवार त्यांच्यावरच उलटते आहे. आणि त्या भयातून हे अशा फटाके, ते काय म्हणतात ना, स्फोट नाही, लवंग्या फटाक्या फोडतायत. लोक फार गांभीर्याने घेत नाहीत महाराष्ट्रात त्यांच्याकडे. कल्याणमध्ये पक्ष प्रवेशाची इंटरेस्टिंग घटना घडलेली आहे. पुरुषोत्तम चव्हाण यांचा शिंदे गटात प्रवेश एकाच दिवसात ठाकरे गटात वापसी झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो असताना आपला पक्ष प्रवेश. तुम्ही हे प्रश्न काय चांगले विचारण्यासारखे नाहीयेत. रवींद्र वायकर, राहुल शेवाळे आणि यामिनी जाधव यांच्यावर किरीट सोमयाने आरोप केलेले होते, त्यांनाच आता उमेदवारी जाहीर केली. हो, मग आता किरीट सोमया जातील प्रचाराला. त्यांच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस, हा मुलुंडचा नागडा पोपटलाल, बरं का, हे जातील प्रचाराला. त्यांना जाणं गरजेचं आहे. त्यांचे आयकॉन्स आहेत, त्यांचे आयकॉन्स आहेत. वायकर, शेवाळे आणि कोण यामिनी जाधव, या तिघांना तुरुंगात टाकणार होते फडणवीस आणि सोमय्या. आता त्यांना खांद्यावर घेऊन नाचणार आहेत ते. आम्ही सुद्धा पाहतोय कसा प्रचार करतात ते. निवडणूक आयोगाने काल तुमच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली, परंतु योगी आदित्यनाथ यांची हेलिकॉप्टरची तपासणी केली नाही. योगी आदित्यनाथची केली जात नाही, सांगली तर नाही. मोदींचे हेलिकॉप्टर तपासा, अमित शहाची तपासा, फडणवीसांची तपासा, पण विरोधी पक्षांना त्रास द्यायचा, आम्ही किती कार्यक्षम आणि निष्पक्ष आहोत, हे फक्त विरोधी पक्षाच्या बाबतीत कारवाई करून ते दाखवतात. एकाच हेलिकॉप्टर 2 हेलिकॉप्टर होते, एक तुमचं आणि योगीचं. हो, तुमचं होतं त्यांचं होत. पाहू ना आपण योगीने काय आणलं असेल आणि काय गेला असेल कुठे. कसं आहे, या सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार उभे आहेत. सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार उभे आहेत. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा असं म्हणतो की ठीक आहे, 2 उमेदवारात रसद पुरवायची असेल तर ती भारतीय जनता पक्षानं पुरवावी. एक काका आहेत, एक दादा आहेत. काका आणि दादांच्या प्रचारासाठी काल योगी आले, उद्या भोगी येणार आहेत. येऊ द्या ना, आम्हाला चिंता नाही. आम्ही आमच्या उमेदवाराचा प्रचार करतोय. आमची विमानं तपासा, आमच्या गाड्या तपासा, आमच्या खोल्या तपासा, काही हरकत नाही. चला, थँक्यू. शिंदेनी सांगितलंय मनसे आणि राज ठाकरे यांचा डीएनए एक आहे. मनसे आणि राज ठाकरेचा डीएनए काय म्हणजे? शिवसेना आणि राज ठाकरे यांचा डीएनए. कोणती शिवसेना? फडणवीस गट. जी शिवसेना आता म्हणतात कोणते शिंदे, ती शिवसेना फडणवीस गट आहे. त्यांचा डीएनए एक असू शकतो, खरं आहे ते. कमीशन के बारे में अभी आपने जो कहा कि वो मोदी शाह के हाथ की कठपुतली है, आप जरा हिंदी में। देखिए, कठपुतली तो आपको पता है, जिस तरह से जिसका चुनाव आयोग बन गया है, सबको चुना लगा रहा है, ये सबको दिख रहा है ना. कल एक नया घोटाला सामने आया है, मैं उसको घोटाले कहता हूं. फर्स्ट फेज और सेकंड फेज का जो चुनाव हो गया पूरे देश में, पहले चरण में जो चुनाव हो गया उसमें एवरेज 50 to 55% वोटिंग हो गया. शाम को आंकड़े भी आ गए, दूसरे दिन आंकड़े कंफर्म हो गए. लेकिन 11 दिन के बाद कल वापस नए आंकड़े आए हैं. उसमें पहले और दूसरे चरण के मतदान में 7% की तफावत है. 7% वोट ज्यादा दिखाए गए. जैसे नांदेड़ में
जब चुनाव समाप्त हुआ तो लगभग 52% वोट की गिनती हो गई। 52% वहां वोट गिरे थे। मैं मानता हूं 1% का गैप हो सकता है, लेकिन कल जो आंकड़े आए 64% नांदेड़ में, ये 10% कहां से बढ़ गए। आसाम में ये हुआ, महाराष्ट्र में जहां जहां ये हो गया है चुनाव, वहां अचानक 10-11 दिन में चुनाव आयोग ने नए आंकड़े, नए परसेंट, ये बहुत बड़ा चुनाव आयोग का लगता है मुझे घोटाला है और एक गंभीर बात है। देश की जनता ये गंभीरता से ले रही है। थैंक यू। चलिए चला। तर मतदानाची आकडेवारी आणि टक्केवारी अचानक कशी वाढली, वाढलेली ही मतं नेमकी कुणाला गेली असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय। काही वेळापूर्वी शरद पवारांनी सुद्धा याच मुद्द्यावरनं शंका उपस्थित केलेली होती आणि देवेंद्र फडणवीसांकडे आता गौप्यस्फोट करण्यासारखं काहीही राहिलेलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांवरही संजय राऊत टीका करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।